उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 54,000 वह्या वाटपाच्या उपक्रमाचा शुभारंभ जगद्गुरूंच्या हस्ते करण्यात आला। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना 54,000 वह्या वाटप या सेवाकार्य कार्यक्रमाचा शुभारंभ श्री 1008 काशीपीठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आला। श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य माध्यमिक हायस्कूल अक्कलकोट रोड सोलापूर इथं सोमवारी 1008 काशीपीठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली, भूपती कमटम, श्रीनिवास दायमा, प्रभाकर गणपा, मारेप्पा कंपली, दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, अविनाश बेंजरपे, श्रीनिवास पुरुड, सिद्धाराम खजुर्गी तसंच संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, मुख्याध्यापक भमाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती। आपल्या आशीर्वचनपर मनोगतात जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी म्हणाले की समाजाची गरज लक्षात घेऊन सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या नेतृत्वाची समाजालाही आवश्यकता असते। विष्णुवंत कोठे यांचा वारसा घेऊन गरजवंतांसाठी पुढे येणाऱ्या देवेंद्र कोठे यांचं कौतुक करताना ते म्हणाले की ज्यांचा वाढदिवस आहे ते देवेंद्र फडणवीस आणि जे स्तुत्य उपक्रम राबवत आहेत ते देवेंद्र कोठे या दोघांमध्ये नाम साधर्म्य समाजहिताचं असंच कर्म देवेंद्र कोठे यांनाही निश्चित उच्च पदाकडे घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्या संकल्प अगोदर आपणच्या आशीर्वादाने आपण मठाच्या शाळातून आपण आरंभ करायचा म्हणून त्यांची इच्छा होतं कुठल्याही चांगल्या कार्यक्रमासाठी म्हणजे गुरूंचा आशीर्वाद लाभला हे त्यांच्या एक मनातला आनंद वेगळा असतो। त्यानिमित्ताने त्यांचा जे काही संकल्प आहे त्या संकल्पासाठी आपण अवश्य त्यांना आशीर्वाद दिलेला आहे। त्यानिमित्त आपण अवश्य समाजकारण आणि राजकारण सुद्धा आपला राजकारणात उत्तम उन्नत पदवीवर आपण पोहोचावं असंच आपण राजकारण करता आणि आपल्या समाजातलं जे गोरगरीब विद्यार्थी आहे आणि जे गरजू आणि युवकांच्या जे काही अडीअडचणी असतील तर त्यांच्या अडीअडचणी ऐकून आपण पुढे येऊन समाजकारण सुद्धा आपण करायला पाहिजे। म्हणजे समाजकार्य करत आपण राजकारण अवश्य राजकारणावर उच्च पदवीवर आपण पोहोचतील एवढंच आपण अपेक्षा आपल्याकडे ठेवत। या प्रसंगी प्रास्ताविकात 54,000 वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे युवा नेते देवेंद्र कोठे म्हणाले की स्वर्गीय विष्णुवंत कोठे नेहमी म्हणायचे की डोक्यात 365 दिवस राजकारण ठेवू नये, निवडणुकीपुरतं राजकारण करावं आणि उर्वरित दिवसांमध्ये आपल्या राजकीय पदाचा लाभ सर्वसामान्य गोरगरिबांना करून देण्यासाठी झटत राहावं। त्याच तत्वाचं आपण आचरण करत असल्याचं ते म्हणाले। समाजकारणात होऊ शकतो आणि तुम्ही सगळे समोर बसलेले विद्यार्थी हे उद्याची पिढी आहे, उद्याचं तुम्ही भवितव्य। तुमच्यातलं कोणी डॉक्टर होईल, तुमच्यातलं कोणी वकील होईल, तुमच्यातलं कोणी इंजिनियर होईल, तुमच्यातलं कोणी राजकीय व्यक्ती होईल, कोणी समाजकारणात जाईल, कोणी धर्मकार्यात जाऊन तो धर्मातला गुरु होईल इथून। परंतु आपण मोठं झाल्यानंतर आपण जिथून आलोय त्याचा आपल्याला विसर पडता कामा नाही पाहिजे। भविष्य काळात तुम्ही मोठे होताना तुमच्या हातनं सुद्धा पुढच्या पिढीला जे काही मदत करता येईल ते निश्चितच तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजे। तुम्ही जसे श्रमिक भागात नेता तसे माझे आजोबा सुद्धा हे पंजोबा मिल कामगार होते आणि मी कामगारांचा वारसदार आहे आणि समाजातल्या घटकापर्यंत काम केलं पाहिजे ही माझी जशी भावना आहे तशी मी तुमच्याकडनं पण अपेक्षा बाळगतो की तुम्ही मोठे झाल्यानंतर आपल्या संस्थेला आपल्या शाळेला तुम्ही विसरायचं नाही, आपल्या भागातल्या लोकांसाठी हे करायचंय। आज